तुम्हाला आलं की वेळ आणि मग 10 महिन्यात काय केलं मधल्या? आताही 15 दिवस होते. 16 मे पासून 30 मे पर्यंत तुमच्या हातात 16 दिवस होते. तुम्ही काय केलं? मी रीतीच्या बाहेर बोलत नाही, मी कायद्याच्या बाहेर बोलत नाही. सगळे संकेत पाळतोय, सगळ्या नियमात आहे. मी का माघार घ्यायची? माझ्या समाजाने मी मागं का हटायचं? काय हौस आहे का राव? उन्हात जाळून घेणं, सगळे हात पाय भाजून निघणार आहेत त्या उन्हातात. हे सोपं नाहीये. बोलताना सोपं वाटतं, ऐकताना सोपं वाटतं. ही अग्निपरीक्षा आहे. सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे. हे साधा सोपा विषय नाहीये. त्यांना वाटतंय ते, त्यांना येशीत बसतायत, इकडे तिकडे हिंडतायत, त्यांना या विषयाची मजा वाटते. ही लय मोठी अग्निपरीक्षा आहे आणि ही अग्निपरीक्षा मराठा समाजाची सरकारनं, देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतली पाहिजे. कारण ह्याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलंय आणि त्यांनाच आता उन्हातानात होरपाळणार का तुम्ही? आता त्या उन्हात जाणं म्हणजे पाय हात भाजून निघणार आहेत. हे स्वतःला समाजाच्या हितासाठी, मराठा समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी आपण या उन्हातानात जाळून घेतोय, स्वतःला हातपाय भाजून घेतोय आपण या उन्हाने. हे सरकारला कळत नाहीये का? त्यांना भावनाच नाहीये का? माया दयाच नाही का मराठ्यांविषयी? तुम्ही मग कोणची परंपरा चालवताय? कोणत्या हिंदू धर्माची परंपरा चालवताय? कोणची वारकरी संप्रदायाची परंपरा माया दयाची चालवतात? माया दयाच नाहीये का? भावना शून्य झालात का तुम्ही? मुख्यमंत्री झालात, तुम्ही दोघं उपमुख्यमंत्री झालात, तुम्ही सरकार बसवलं, म्हणजे तुम्ही काय भावना शून्य झालात का? खरंच गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे हाल अपेष्टा आहेत का नाहीत? का त्यांना तुम्ही त्यांचं उन्हाळा करताय विनाकारण? काय काय कोणी अधिकार दिला? तुम्हाला सत्तेवर बसवलं म्हणजे गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना तुम्ही उद्ध्वस्त करणार का? सरकार यासाठी नसतं. सरकार हे नाव कमवायसाठी असतं, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. गोरगरिबांच्या लेकरांच्या पाठीवून हात फिरवणं ही सरकारची जबाबदारी असते. कारण मायबाप जसे असते तसंच मायबाप सरकार सुद्धा असते. भूमिका आपल्या स्वतःच्या लेकरासारखीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या लेकराची भूमिका सुद्धा मुख्यमंत्र्यांनाच निभावावी लागत असते. तुम्ही होरपळणार लोक दाखवा बसून 2 दिवस माझ संग तुम्ही उन्हात. मुख्यमंत्र्यांनी नाही मागत मागण्या, या 2 दिवस तुम्ही बसायला. सोपं नाही भाऊ हे. मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी हे उन्हातानात, हे खूप तळपत ऊन आहे. हे ऊन साधं नाहीये. मे महिन्याचं हे ऊन आहे, ते तळपत ऊन म्हणतात ना, तसा आग ओकतोय सूर्यवरून, आग ओकतोय आग. आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या लेकराच्या हितासाठी मी उन्हात तरफडतोय. उद्देश काय? मी सावलीत बसू शकलो असतो. मी कुठेही फॅन मंडप देऊन, मी ते काय म्हणते त्याला कूलर लावून बसलो असतो. का भाजून घेतोय मला? मी माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं, लेकी बाळींचं वाटोळं होऊ नये म्हणून उन्हाताना स्वतःला भाजून घेतोय ना. सरकारला हे कळत नाहीये का? इतक्या वेदना आहेत मराठा समाजाच्या, मुख्यमंत्र्यांना हे कळत नाही का? की चला रे, किती दिवस आपण अडवायचं या मराठा समाजाला? किती दिवस या मराठा समाजाची अडवणूक करायची आपण? एकदा तरी त्या मराठा समाजाच्या, गोरगरिबांच्या लेकराच्या, श्रीमंताचा ठीक आहे, मराठ्याचा, गरीबाच्या लेकराच्या एकदा भावना जाणून घेऊ आपण. त्यांच्या कल्याणासाठी सरकार म्हणून झटू. का म्हणू नये मुख्यमंत्र्यांनी? उठलं सुटलं हल्ले, उठलं सुटलं आंदोलन मोडून टाकणं, एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत त्या. तुम्ही म्हणता की आता फायनल आंदोलनाला जे विरोध करत होते त्या लोकांचा आता सुरू लागलाय की मनोज जरांगे पाटील हे भावनिक आंदोलन करून स्वतःला त्रास करून घेत आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांना तात्काळ अटक केली पाहिजे, ताब्यात घेतलं पाहिजे. या ना, तुम्ही अटक करायला द्या, ताब्यात घ्यायला या तुम्ही, मग तुम्हाला कळल. ताब्यात तर घ्यायला तुम्ही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, असले ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करून आंदोलन मोडीत काढणे, या भाषा बंदच करा. हे स्वप्न बघायचं तुम्ही बंदच करा. पाटील, तुम्हाला मन कसं जिंकत आहे ते, तुम्हाला गोरगरिबांचे मन कसे जिंकत येते, त्यांच्या लेकरा बाळांना किती मोठं करता येईल, गोरगरिबांच्या लेकरा बाळासाठी काय सुविधा देता येतात, आणि मनावर राज्य करा. मग दादागिरी फंदागिरीच्या भानगडात माया संग तरी पडू नका तुम्ही. फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी तुमचं आंदोलन आहे, ते भाजपचे अध्यक्ष आहेत मराठी मुंबईचे अमित साटम आमदार पण आहेत. आता हे कोण आहे साटम मध्येच कोण आलाय? भाजपचे आमदार साटम साटम नवीनच आला आता. त्यानंतर बघू आता.
तुम्ही म्हणता की उपोषण आता फायनल आहे, मात्र जरांगेंना उपोषणाची गरज भासणार नाही असं विखे पाटलांनी विश्वास व्यक्त केलाय. ठीक आहे ना, बघूयात ना त्यांचं काय ते काहीतरी मुख्यमंत्र्यांनी निरोप घेऊन सांगितलं. आले असावेत का ते आज सरकारकडून सकारात्मक? आता तुमच्या साक्षीनंच होणार आहे. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय मी तरी काय उत्तर देऊ? काय म्हणलेत मुख्यमंत्री त्यांना, काय म्हणलेत दोन उपमुख्यमंत्री, शिष्टमंडळात कोण आहे, एकतर्फी शिष्टमंडळ आहे का, कसं आहे, सरकारचं शिष्टमंडळ आहे का, काय काय आता प्रत्यक्ष बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही ना. एकतर्फी काय भूमिका आहे का, काय आहे का, कसं आहे का आमच्यावर दबाव आणून काही लादायचंय का, किंवा मराठा समाजात काही पुन्हा गैरसमज पसरायचा आहे, संभ्रम काय, हे बघितल्याशिवाय कळणार नाही. येऊ द्या तर त्यांना, आल्याच्या नंतर आपण सगळ्या गोष्टीवर ठरवणारच आहे. पण मी उद्याच्या आंदोलनावर ठाम. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की सरकार सकारात्मक आहे, सगळ्या मागण्यावर तोडगा निघत आहे, असं रात्री बोलले. कुठे 10 महिन्यात काही सकारात्मक आम्हाला काही तुकाराम कोणीच दिसला नाही. त्याच्यात कोणीच नाही दिसला. गेले 10 महिने झालं वाटोळं आमचं. त्याला मराठ्यांचं वाटोळं करणं याला जर सकारात्मक म्हणत असतात तर मग खरं आहे त्यांचं, आणि त्यांच्या सरकारचं पण खरं आहे. मग खरं आहे ते. जर मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालं, सारथीतला अभ्यासक्रम 1554 होता तो काढून टाकला, मराठ्यांचे गुन्हे मागे घेतले नाहीत, मराठ्यांचे पोर बलिदान गेले, त्यांचे निधी दिले नाहीत, काही जणांचे काहींना नोकऱ्या दिल्या नाहीत, याला जर ते सकारात्मक म्हणत असतील तर मग मात्र नक्की आहे. हैदराबादचं गॅजेटियर दिलं, त्याचा JR काढला, प्रमाणपत्र दिले नाही, त्याला ते सकारात्मक म्हणत असले तर मग मात्र आहे. ते जर म्हणत असले 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी आम्ही दिल्या नाहीत मुद्दाम, मग ते सकारात्मक त्यांच्यासाठी असू शकतं. आमच्यासाठी तर सकारात्मक कुठं दिसतच नाहीये. आमचं तर सगळं वाटोळंच झालं. 10 महिने झालं तुम्हाला वेळ देऊन, तुम्ही कुठंच काही एकही पाऊल उचलू शकला नाही. मराठा समाजाच्या गरिबीला ओबीसी कसा जबाबदार, हाकेने सवाल केलाय. पाटील अंबादास दानवे म्हणले प्रसाद लाडे काही जातीवंत मराठा नाही, प्रसाद लाड यांनी अंतर्वलीत जाण्याने प्रश्न सुटणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. काय केलं? प्रसाद लाड हे जातीवंत मराठा नाही, अंतर्वलीत ते गेल्याने प्रश्न सुटणार नाही, सरकारला त्यांनी बोलावं, असं देखील अंबादास दानवे म्हणले. नाही मला कशाला पडायचंय, मला त्याच्यात ती त्यांचा राजकीय इश्यू आहे. ते दोघं एकमेकाला उत्तरं देत बसतील, मला त्यात नाही ना पडायचं. इथं मी फक्त एवढंच आहे, जातीवंत असो नसो मी सगळ्यांसाठी जगतो. श्रीमंत मराठ्यांसाठी जगतोय, गरीब मराठ्यांसाठी जगतोय. दानवे साहेब काय बोलले ते त्यांचा राजकीय प्रश्न आहे. दोघं एकमेकाला काय बोलायचंय, काय उत्तरं द्यायचं ते नक्की देतील. पण मी तरी भाजपच्याही मराठ्यांसाठी जगतोय, जीवाचं रान करतोय. मी काँग्रेस, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या सगळ्या पक्षाच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी जगतोय. त्यांच्या पक्षात जरी ते आमदार मंत्री असले तरी त्यांचे कार्यकर्ते मराठा आहेत. त्यांच्या लेकीबाळीसाठी, लेकरा बाळांच्या कल्याणासाठी इतका जीव जाळतो आणि इतकं झटतोय की जीवाचं रान करून टाकलं. इतकं लढताना ज्याला त्याला माहित असतं. मला पहिल्याच उपोषणानं इतके हाल आहेत माझे, माझ्या पोटात प्रचंड आग होती, मला पहिलाच प्रचंड त्रास. त्याच्यातही मी या एवढ्या तळपत्या उन्हात, कारण सूर्य आता सध्या इतका आग ओकतोय, आज लोक 11च्या नंतर बाहेर सुद्धा निघत नाहीत 5 वाजेपर्यंत. सकाळी 11 ते तिसरा पारा 5 वाजेपर्यंत बाहेर सुद्धा निघत नाही, 6 वाजेपर्यंत निघत नाही. तळपत्या उन्हात मी माझ्या समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी उन्हात स्वतःला बाजून घ्यायला लागलोय ना. सरकारला हे तरी लक्षात आलं पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या की इतक्या वेदना आहेत ना, का बरं आपण या समाजाला इतकं तळपायला लावायचं. मराठ्यांच्या लेकरा बाळाने काय केलं? तुमचं आमचं काय वैर असेल तर तुम्ही आम्हाला फासावर द्या, पण माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरा बाळांना का वाटोळ करताय? त्यांनी तुमचं काय केलं? गोरगरीब मराठ्यांनी तुमचं काय केलं? तुम्हाला कच मतं केलीत म्हणून तुम्ही सत्तेवर बसलात. त्या मराठा समाजाच्या लेकरा बाळांचं इतका अन्याय आणि अत्याचार त्याच्यावरती करू नये. त्याला शिक्षणापासून, नोकऱ्यापासून लांब ठेवू नये. लेकरं लेकर आहेत, ओबीसीचे लेकर आहेत, मराठ्यांचे लेकर आहेत. तुम्ही दुजाभाव करायला लागले मुख्यमंत्री सरळ सरळ. ओबीसीच्या लेकरांना काही पण द्यायचं, मराठ्यांच्या लेकराला काही द्यायचं नाही. असं कुठं सरकार असतं का? असली कुठं सत्ता असती का? असं मला हे नाही आवडलं हे महाराष्ट्राला. शेतकऱ्याचं पण तुमची तीच भूमिका, गोरगरिबात तीच भूमिका, दलित मुस्लिमात तुमची तीच भूमिका, धनगरांच्या लेकरा बाळात तीच भूमिका तुमची. त्या बंजारा समाजाच्या लेकराचं वाटलं झालं, तुम्ही तीच भूमिका. तुम्ही का वागताय? काही कळतच नाही. असं तुम्ही लेकरात भेद करू नका. सर्वसामान्याचे लेकरं लय पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांनी ते लेकरं वाढवलेत.
आणि ते लेकरं शिकवले सुद्धा. प्रत्येक आई बापांना वाटतं माझं लेकरू कुठंतरी नोकरीला लागलं, कुठं काय झालं तर आमचं आयुष्य तरी सुखाचं जाईल. अरे जन्माल्यापासून मरेपर्यंत कष्ट करायचे आमच्या आईबापाला. कधीतरी पोराच्या हातानं सुखा समाधानाचा उद्धार त्या समाजाचा, त्या लेकरा बाळाचा, त्या कुटुंबाचा होऊ द्या रे. काय केलं यार तुम्हाला गरिबांनी, काय केलं? इतके गरीब लेकरं येतं, समाजात इतकी दारिद्र्य पसरलेली, तुम्ही थोडं पण लक्ष देत नाहीत त्यांच्याकडे. उठलं सुटलं तुमचं राजकारण, तुमच्या निवडणुका, तुमचं उमेदवारी वाटप, मग कोण फोडायचा कोणाला द्यायचं, तुमचं याच्यातच तुम्ही खुश आहेत. जनता कधी सुखी करायची तुम्हाला, कधी जनता खुश करायची, कधी तुम्हाला पाठीवर थाप मारून घ्यायची जनतेची? काय केलं गरीबाच्या लेकरांनी, केलं काय? तुम्हाला हाय लागेल त्या गरीबाच्या लेकराची. मला सगळं बघतो ना मी. तीच उपोषण होणार, 30 मेचं उपोषण होणार कालपर्यंत तुम्ही आणि आरोप ते बी कठोर आणि कडक होणार. हा, या देशाच्या पाठीवर आणखीन झालंच नसत ते अंतर्वालीत होणार आणि ते बी गरीबाच्या लेकराच्या कल्याणासाठी होणार. कालपर्यंत तुम्ही आरोप करत होता की विखे पाटील समितीचे अध्यक्ष असताना समाजाला वेळ देत नाही, मागण्या संदर्भात वेळ देत नाही. आज येत आहे ते. काय वाटतं तुम्हाला की तुमच्या आंदोलनाची भूमिका नंतर शिष्टमंडळ तुमच्याकडे येतं? हा, मग तसंच आहे ना. मधल्या 10 महिन्यात त्यांना वेळ नव्हता, बाकीचे कामं होते वैयक्तिक, पक्षाचे, सरकारचे. समाजापेक्षा शेवटी सरकार मोठं आहे, राजकारण मोठं आहे, नेता त्याच्यापेक्षाही मोठा आहे. समाजाचं घेणं देणं नाही ना. पक्ष निवडून देतो ना, जनता कुठं निवडून देते यांना? त्यामुळे जनतेची कदर करायची काय गरज आहे त्यांना? जनता जेव्हा त्यांच्या लक्षात येईल मराठ्यांचे मत आता गेले, मग यांना कळण राजकीय धुराळा यांचा कसा झाला आणि कसं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं. ती वेळ येणार आहे लवकरच. जरांगे पाटलांचे काही गैरसमज असतील तर ते देखील आज दूर करू असं विखे पाटील तुमचा म्हणाले. गैरसमज कोणती झालाय. प्रमाणपत्र किंवा नोंदीवरून असेल किंवा गुन्ह्यांवरून असेल त्यावरून जे काही आणि काय भैया, काय काय गैरसमज? 58 लाख नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र का देणार? काय गैरसमज आहे? सापडीला कुणी? तुम्ही. तुम्हाला समिती गठीत कुणी केली? तुम्ही. सापडील्या तुम्ही, प्रमाणपत्र का दिले नाहीत? बर, काय गैरसमज आहे माझा? दुसरं, जे प्रमाणपत्र दिलेत त्याच्या व्हॅलिडिटी का रोखल्या? का रोखल्यात? काही कारण त्याचं उत्तर नाही. काय गैरसमज झाला बाबा? शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समितीने 6 महिन्यात पुढे रेकॉर्ड शो दिला? कुठंच नाही. हैदराबाद संस्थांचा ते गॅझेटियरचा JR काढला, 308 प्रमाणपत्र दिले. 4 महिने झाले प्रमाणपत्र माझ्या गरिबांच्या लेकराला का दिले नाही? काय गैरसमज आहे? किती समाजाला तुम्ही येड्यात काढणार? किती मराठा समाजाला तुम्ही वेठीस धरणार? किती अन्याय करणार यार तुम्ही या मराठा समाजावर? 70 वर्षे सारखा अन्यायच मराठा समाजावर झालाय. तुम्ही आल्यावर सत्तेत, मराठ्याचे लोक आल्यावर तरी वाटलं होतं ती कमी होईल, उलट जास्त व्हायला लागला. उलट जास्त व्हायला लागला ना. काय गैरसमज आहे? तुम्ही गुन्हे मागे येऊ म्हणले, घेतले नाही. काय गैरसमज आहे? तुम्ही सांगितलं 1 महिन्याचा वेळ द्या, सातारा संस्थांचं गॅझेटियरचा JR काढतो. काय गैरसमज आहे आमचा? कुठं गैरसमज आहे? तुम्ही दिलेलंच बोलतोय आम्ही, द्या नोंदी शोधा. अरे त्या पाटणमध्ये, सातारा जिल्ह्यात कित्येक तरी फाईल थांबून धरल्या पाटणमध्ये. का बरं? 400-500 आकडा आहे, तसा मी कमी केलाय. त्यांनी सांगितलं 4000, मी 400-500 आलो. काल मला साताऱ्याच्या बांधवांनी येऊन सांगितलंय 4-1000 फाईल आहेत जिल्ह्याच्या. मी तरी 200-400 म्हणतो. का थांबिल्या? मोडी लिपीत सापडलेल्या नोंदी. दुसरं, तुम्ही जे पोर्टल तयार केलं होतं, जी उर्दूतून, फारशीतून, मोडी लिपीतून ज्या नोंदी सापडल्या होत्या त्या मराठीत केल्या होत्या. त्या मराठीत टाकलेल्या मराठ्यांना वाचता येतात, आपली नोंद निघाली. उडील्या का मग? काय गैरसमज आहे? आता ती मोडी वाचत आहे ना गरीबाला. पहिल्यांदा त्यांना बघता येतो, हा आपलं नाव आहे, नोंदी सापडल्या का? काय गैरसमज आहे? EWचे पोरं आणि ECBCचे पोरं यांच्या 2014 पासून निवडी झालेल्या आहेत.
झालेल्या आहेत. याचा अर्थ आईबापांनी त्यांना शिकून मोठं केलं. तुमच्या परीक्षेत बी पास झाले. त्यांची काय चूक, का त्यांना नियुक्त्या दिल्या नाही तुम्ही, का? याच्याही पुढचं सांगतो मला काय गैरसमज आहे माझा. एमपीसीच्या पोरांनी परीक्षा दिल्या, 10 वर्ष ते लेकर अभ्यास करते. तिथं आता मराठ्याचा संबंध आहे का? सगळ्या जातीचे लेकर आहेत का नाही ते? एमपीसीच्या पोरांनी परीक्षा दिल्या, त्यांच्या निवड बी झाली. यांची लागली निवडणूक, यांनी दिल्या पुढे ढकलू. दोष कोणाचा? सरकारचा. तुम्ही का त्यांना 2 वर्ष मुदत वाढ नाही दिली? काय मिळालं तुम्हाला त्या लाखो पोरांचं वाटोळ करू? काय मिळालं? त्यांच्या आईबापाने काय कष्ट केले नसते लेकरू अधिकारी होण्यासाठी? काय कष्ट केले नसते? तुम्ही 1600 ते 1800 करोड रुपये थकले महामंडळाचे. आंदोलन सुरू झाल्यापासून तुम्ही 150 कोटी दिली. परतावे कसे जायचे पोरांचे? शिविर खराब झाले की नाही? व्यावसायिक उद्योजक बनवायचे ही संकल्पना मांडली देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्यांचे परतावे थांबले, झाले की नाही कर्जबाजारी? सिव्हिल झालं खराब. दोष कोणाचा? तुम्हाला नरेंद्र पाटील साहेब लागत होता कवर मराठीची फौज जमा करूस, दिला का कोपऱ्याला ढकलून तुम्ही? अरे किती रे करणार तुम्ही हे? एक एक घेताय. आता लाड भाऊ आणि दरेकर भाऊ घेतलेत मध्ये, दोघ जण मध्ये. किती मराठीचे लोक संपवणार राव तुम्ही अंगावर घालून घालून? नरेंद्र पाटील साहेबाला नादी लावलं. आज कॅबिनेट मंत्री येतो माणूस, दर्जा, हा अधिकार नाही एवढा बी. कुठे जे माणूस काय केलं नाही त्यांनी? त्यांच्यासाठी काय केलं नाही? मराठा आंदोलनाच्या विरोधात सुद्धा बोलले ते, आमच्या बी विरोधात बोलले. फडणवीसांसाठी आणि सरकारसाठी मराठ्यांच्या अंगावरती घातले. आज त्या माणसाची काय दशा केली हे सत्य आहे. मी काय नाव घेऊन कोणाचं हे करत नाही. असे तुम्हाला कित्येक तरी देईल मी, आणि ती वेळ माझ्यावर आणू नये. असे हजारात निघतील. सगळ्या जातीचा उपयोग घेऊन संपलेले, सगळ्या जातीचा उपयोग घ्यायचा संपवायचा, सगळ्या जातीचा उपयोग घ्यायचा आणि संपवायचा. उदाहरणार्थ महादेव जानकर साहेब, उपयोग घ्यायचा खलास. उदाहरणार्थ रामदासजी आठवले साहेब आमचे, उपयोग घ्यायचा खलास. ही रिअल परिस्थिती आहे. आता नंबर महाजन साहेबाचा का काय की बहुतेक का चंद्रकांत दादाचा झाला, वरगडून सोडून दिले. हे मी सत्य बोलतोय. आधी सत्य त्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांचा हे घेतला, वरगडलं दिलं सोडून. किती रे बळी घेणार तुम्ही लोकांचे यार? मधल्या काळात राज ठाकरे साहेब चला प्रचाराला, ते बी निघाले लोकसभेला, याव करू त्याव करू. स्वतःच लेकरू पाडलं त्यांचं पोरग. यांनीच खरंच भाजपला त्यांचं न पाडणारा माणूस निवडून येतोय. न निवडून येणार कधीच ते भाजप निवडून आणतात. राज ठाकरे साहेब पोरग निवडून येणार काय आणला? बरोबर जिरवीत येते. कायम आपल्या मागत राहायला पाहिजे. लय हुशार आहे का? लय भाषण करतो का? लय लोक जमत आहेत का राज ठाकरेंना? मग याचा कांड कसं करायचं तर हे लोड मध्ये आला पाहिजे. स्वतःच लेकरू संपलं पाहिजे. माणूस मायनस सरकतो माग. माणसावर तयार इतके कुटाने करून ते काय करायचं? आपलं पोरग पाडलं यांनी, पण ते बरं झालं निभार निघला. ते पुन्हा राज ठाकरे लढतच राहिले. म्हणजे ही यांची एकूण भूमिका कोणाचा पण उपयोग करून घेणार आहे तात्पुरतं. त्या शेतकरी संघटनेचे सगळ्याचं वापर केला दिल्या ढकलू. बच्चे कुडलं कोणी पळिलं त्या तिकडं ते गुवाहाटी का काय ती कोण हाटी ती कोणाला माहिती. इकडून तिकडे गेले हाटीत ते, इथून ते हाटीलं, मग तिथून त्या गुजरातला बेसन हाटीलं, आणि तिथून गोव्याला बेसन हाटीलं, आणि मग सगळ्यात शेवटचं बेसन हाटायला पाठवलं त्यांना त्या गुवाहाटीला. कुणी पाठविलं? फडणवीस साहेबांनी. संपलं कोणी? अरे काय राव, असं थोडं असतंय. अरे उपकार जाणले पाहिजेत करणाऱ्यांचे. पडत्या काळात साथ कोणी दिली हे नाही बघायचं. पडत्या काळात सरकारचे घोटाळे काढायला कोण? ते हातोडा घेऊन कोण आहे? मी काल नाव घेतलं होतं, किरीट सोमाय साहेब. पडत्या काळात त्यांनी पक्षाला उभारी द्यासाठी पुस्तकं वाचव, घोटाळे काढ, ती माणूसच दिसाना. हे रिअली ज्यांनी नरड अखंड तांडव केला अडू ते मुनगटीवार साहेब,
काय तांडव करायची ती की किती भ्रष्टाचार चाललाय, अमकं चाललंय, तमकं चाललंय. खलास. नितीन गडकरी साहेबाला दिल्ली सोडून मागे हटता आहे ना. किती तुम्हाला नावच किती सांगाव. कित्येक तरी जणांचा. अभिमन्यू पवार त्या माणसाशिवाय पान हालत नव्हतं असं म्हणते. कुठे आहे लाड भाऊनी, दरेकर भाऊनी हे समजून घेणं गरजेचं आहे. टायमाला कसा वापर केला जातो. जातीला सांभाळा सगळेजण, सगळ्या पक्षातले मराठीचे नेते जातीला सांभाळा. खलास. संभाजी निलंगेकर खलास. खेळ. कित्येक तरी सांगतो रे मी, कित्येक तरी सांगतो. सांगता सांगता जर सुरू केलं ना तर मेळ नाही लागणार. परत ते प्रताप चिखलीकर ते सुद्धा होते आधी वाढवायला भाजप. कुठे गेले हे लोक? सगळे मागे पडले आणि तिसरेच पुढे आले. समरजित घाडगे दुसरेच आणून ठेवले. आधी भाजप वाढायला कोणी नव्हती. सोलापूर जिल्ह्यात कोणी नव्हतं भाजप वाढायला. नगर जिल्ह्यात भाजप वाढायला कोणी नव्हतं. काय प्रयोग केले ते? जो काम करीन. आता आणखीन एक नाव, ते प्रदेशाध्यक्षच काय नाव आहे, चव्हाण नाव काय त्यांचं, रवींद्र चव्हाण भाऊ. काय गाजावाजा केला. प्रदेशाध्यक्षाला अधिकार सुद्धा नाही भाऊ. एखादे बार दिसते ती बुटीक बाल विकणारे असल्यावर. एखादे बार दिसते. एवढ्या मोठ्या व्यक्तीचं इतकं पानिपत करणार तुम्ही? इतकं पानिपत करणार तुम्ही? कधी मध्ये प्रदेशाध्यक्षाला केवढे अधिकार पाहिजेत? नाही दिसत. असे कित्येक आहेत बाबा, कित्येक आहेत. सांगलीत तेच आहेत, साताऱ्यात तेच आहेत. आता लाड भाऊन ते दिसते विखे पाटील साहेब. म्हणजे भाजपमध्ये केवळ नामधारी लोक आहेत असं म्हणतात. नामधारी काय आहे मग? ते अधिकारच द्यायनात कोणाला, अधिकारच द्यायनात कोणाला राव. विखे पाटील असे म्हणले की 58 लाख नोंदीच्या बाबतीत कोणीतरी जरंगे पाटलाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केला. म्हणजे याचा अर्थ काय? 58 लाख झाले. अरे गैरसमज माझ्यात असता तर सरकारनं सांगितलं बाबा. सरकारनंच सांगितलं राव. मी नाही हे केलं, सरकारनंच सांगितलंय ते 58 लाख नोंदी आहेत. मी वाशीलाच विचारलं होतं, तुम्ही 10 लाख असल्या तरी खरं सांगा माझ्या मराठा समाजाला. खरंच 57 लाख आहेत का सांगा. तुम्ही 10च म्हणा पण खरं सांगा माझ्या समाजाला. ते म्हणले 57 लाख नाहीत, 58 लाख नोंदी. प्रोसिडिंग दिलंय आम्हाला, त्यांनी प्रोसिडिंग दिलंय 58 लाख नोंदीच. काय गैरसमज आहे हे बघा. तुम्ही असं छक्के पंजे करून राजकारण नका करू. यायला ते राजकारणाला लाथ मारले तरी चालन, असं नको. तुम्ही जनतेच्या विश्वासानं राजकारणाने सत्तेत कमाव. वापर लय दिवस नसतं दादागिरीने, लय दिवस नसतं दादागिरीने चालत. अजिबात नाही चालत. ते आम्हाला घालतात लोकांच्या अंगावर. याला बोला, नारायण राणे साहेबावर बोला, शरद पवार साहेबावर बोला, शिंदे साहेबावर बोला, आमच्यावरच बोला, कुठं ठाकरे साहेबावरच बोला. सत्तेत नाही त्यांच्यावर बोलायला तुम्ही हा ना माझे याचा धंदावर तुमचे. विखे पाटील असे म्हणले की महाविकास आघाडीचं जे सरकार होतं त्याच्यामुळे हा विलंब झाला. त्याच्यात 2.5 वर्ष वाया गेली. 2.5 वर्ष वाया गेले. अरे बाबा, तुम्हाला हे समजतच नाहीये. त्यांनी दिलं नाही म्हणून लोकांनी तुम्हाला आणलं ना. तेच पाडे वाचता का पुन्हा मागच्या यायचे? तुम्ही काय केलं ते सांगा. त्यांनी केलं नाही म्हणून जनतेने त्यांना ढकलून दिलं. आता तुम्ही काय केलं ते सांगा ना. त्यांचे पाडे कशाला वाचत आता मागचे? लोकांना माहिती त्यांनी दिलं नाही म्हणून लोकांनी त्यांना पाडलं. तुम्ही म्हणलं आम्ही देतो. धनगराला आरक्षण कोण देतो म्हणलं, चल म्हणून लोकांनी पाडक नाही त्यांना. मराठ्याला आरक्षण तुम्ही देतो म्हणले, पाडक नाही मराठ्यांनी. तुम्ही बंजारा समाजाचा तीच उपयोग करून घेतला. वापर, नुसता वापर, नुसता वापर. धनगर समाजाचा वापर, मराठा समाजाचा नुसता वापर. दलित मुस्लिमाचे तेच हाल केले तुम्ही. मायक्रो ओबीसीचा दिदारच करून टाकला. हा 2-3 जाती चालू त्यात काय फक्त राज्य त्यांच्या पुढं पुढं करता. असं कसं राव? तुम्ही संपवता, तुम्ही संपवता. तेच घरांना पुढं महाविकास आघाडी काही दिलं नाही. ते दिलं नाही ना. तुम्ही काय दिवे लावले दाखवा ना आता. तुम्ही म्हणले होते धनगरांना पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो. किती वर्ष झाले? मोजिता का झाला? काय ते लेकरं नाही काय दऱ्या खोऱ्यात उन्हात आणत मेल्या संभळीत नाही का त्यांच्या पोरांना व्हायचं अधिकारी? हा छोटस पाल टाकायचं
त्याच्यात कधी इचू येतो तर कधी साप येतो. जीव मुठीत घेऊन जगायचं, त्यांचे लेकरं नाही का अधिकारी व्हायचे. का रे बाबा, काय केलं धनगरांनी ते चालतं वा. आणि म्हणा ते काही दिलं आणि तुम्ही काय दिलं, तुम्ही काय दिलं. तुम्ही त्यांचे उणे धुणेच काढू नका. तुम्ही जनतेला काय देणार आहे ते सांगा, आणि दिलेलं जे देणार आहे म्हणलं ते द्या. आणि शेतकऱ्याच्या कांद्यासाठी लोकांच्या आत्महत्या व्हायला लागल्यात. कांद्यासाठी मालाला भाव नाही तर आता यांनी त्या व्यापाऱ्यांनी कापस जमा करून ठेवलेत. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून आता कापसाला भाव आलाय. सोयाबीन विकल्यावर सोयाबीनला भाव आलाय. आमच्या घरातून गेल्यावर एक महत्वाचं ट्विट आलेलं आहे प्रसाद लाड यांच्या संदर्भात. तुम्हाला त्यांनी एक भावनिक आवाहन केलंय की दादा मी येतोय, शब्द पाळायला येतोय, सोबत उपसमिती अध्यक्षाला घेऊन येतोय, पण एक भाऊ म्हणून मला हा शब्द हवा आहे, या तापलेल्या उन्हात स्वतःला त्रास करून घेऊ नये. अहो लाडभाऊ, मी कोणासाठी करतोय? मी काय राजकारणाच्या विरोधात आहे कारण काय सत्तेच्या विरोधात आहे? मी तुम्हाला मागच सांगितलंय, आपल्या समाजाच्या लाडसाहेब, आपल्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी उन्हा स्वतःला बाजून घेतोय. आपल्या समाजाच्या लेकरासाठी. तुमच्या सत्तेला, तुमच्या राजकारणाला कुठं धक्का लागावा म्हणून नाही करत मी. तुम्ही माझ्या समाजाचे लेकराच्या डोळ्यातले अश्रू समजून घ्या. समाजाच्या मायबापाचे कष्ट समजून घ्या. शेतात किती कष्ट करावं लागतं. 1000 रुपये कमवायसाठी त्याला 4 दिवस लोकांच्या बांधावर राबावं लागतं उन्हातानात. 1000 रुपये कमवायसाठी 4 दिवस. आणि मग ते लेकरा बाळाला लेकी बाळीला द्यायचे, तिकडे जेवायला, शिक्षणासाठी, फीस भरायसाठी द्यायची. मी आपल्या समाजाच्या लेकरा बाळासाठी झुंजतोय. मला भाजपमधले मराठी समजून घ्या, मला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीतले मराठी समजून घ्या. आपल्या समाजाच्या लेकरा बाळासाठी मी एवढी मोठी झुंज देतोय. आणि मी माझ्या समाजाला सांगतोय सुद्धा, मी माझ्या जीवाचा रान करतो. या उन्हात मी माझ्या जीवाचा कोळसा करून घेतोय. तुम्ही अंतर्वलीत येऊ पण नका म्हणतोय. उन्हातानात तुम्ही येऊ नका. मी एकटा पाठ पुरितो यांची. यांनी माझ्यावर हल्ला केला, यांनी काही जीवघेणा काही हल्ला करून आंदोलन मोडायचा प्रयत्न केला तर फक्त मला बघायला अंतर्वलीत या. तुम्ही फक्त मला लांबून बघून परत घरी गेले तरी बस. महाराष्ट्रातले मराठी, तुम्हीच माझे मायबाप आहेत, तुम्हीच माझं कुटुंब आहे. या जगात मला मराठ्यांशिवाय कोणी नाही, म्हणून मी तुमच्यासाठी झटतोय. मला नुसते बघून गेले तरी बस. माझ्या मराठ्याकडून मला काहीच अपेक्षा नाही. नुसते मला बघितलं, येऊन डोळ्याने बघून गेले तरी बस. मी तुम्हाला बघन, तुम्ही मला बघता. प्रसाद लाड यांना मुळात काळे झेंडे उपोषण आता- दाखवण्याचा इशारा दिल्यानंतर 4 मराठ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संभाजीनगर. मी काय त्या दिवशी तेच सांगितलंय, आपण असं कधी करायला लावत नाही. कोणाला धिंगाणा नाही, कोणाला काळे झेंडे नाही, कोणाला पांढरे झेंडे नाही. मी कधीही असं करायला लावत नाही, कधीच. मी ते कधी समर्थनही करू नये. पण आता पोरांचा थोडा रोष असतो, मागण्या नाही झाल्यावर थोडस म्हणणं मांडायचं असतं. दाखवले असतील ते तुमचेच, तुम्ही त्यांचेच. काय करता? पोरग मांडीवर हागलं मग काय मांडी कापून टाकीतात का? समाजाचे लेकरं तुमच्याकडं वेदना घेऊन आरडतेत, आम्हाला हे द्या ते द्या. आता मालक समजा तुम्ही येत, थोडक्यात कारभार तुमच्याकडे. तुम्हाला नाही मागणार तर कोणाला मागणार? तुम्ही द्यायचं काम करायचंय. कशाला रोष वाढून द्यायचा आहे? द्यायचं काम करायचं तुम्ही. तुम्हाला कशाचा पण राग येणार? तुम्हाला बोललो, प्रश्नाचं उत्तर दिलं तरी राग येणार. तुम्हाला झेंडा दाखवला तरी राग येणार. तुमच्या गाडीला उभं राहिलं तरी राग येणार. मग याचा अर्थ तुम्हाला समाजाचं प्रेम नाही, तर समाजाला मोडीत काढायसाठी तुम्ही येत, समाजावरती हल्ले करण्यासाठी तुम्ही येत. असा संदेश तुम्ही पण घालू नका ना. शुकारानं आनंदानं जाऊन कुठंतरी एक मंत्री होता, एक रॅली होती, त्या रॅलीत कोणीतरी आरडत ओरडत होतं, झेंडा दाखवत होतं. एक मंत्री उतरला आणि डायरेक्ट त्याच्याकडेच गेला, काय म्हणणं आहे सांगो. आणि त्याने मनच जिंकलं. तुम्ही मन जिंका, तुम्ही मागण्यासाठी पळा, हे पण कामं करा. एक मंत्री कोण आहे ते मलाही माहिती आहे, त्याचं नाव घेतलं ते परत म्हणते आवडत्या मंत्र्याचं नाव घेते. एक का नाही का?
काय झेंडे उपोषण आता दाखवणाऱ्यांचं तुमच्या म्हणणं असं आहे, प्रकृतीला झेपणार काय नाही, झेंडे असं दाखवणाऱ्यांचं संदर्भात म्हणणं असं आहे की जोपर्यंत तुम्ही मराठा समाजाची माफी मागितली, जरांगे पाटलावरती तुम्ही जे काही आग पकड बोलले होते अरोजच्या भाषेमध्ये, तर तुम्ही आंतरवलीला येण्यापूर्वी जरांगे पाटील आणि मराठा समाजाची माफी मागावं, त्यावेळेस तुम्ही या असं प्रसाद लाटला. पोरांना माझं राज्यातल्या सांगणे काय गरज नाही, कोणाची माफी मागायला लावू नका, आपली माफी मागायला लावू नका, समाजाची नाही मग नाही कोणाचीच नाही, काही गरज नाही. माफीनं आपल्याला काय मिळणार आहे का? नाही मिळणार. त्यामुळे कोणाला माफी मागायला लावू नका. आपल्याला जे शांततेत आंदोलन मोठ्यात मोठं करता येईल ते आपण करू. उग्र आमकं तमकं असं काय करायचं नाही. अरे मराठी नुसते शांततेत उभा राहिले तरी देशातल्या सरकारपेक्षा मोठे अस्सल जातवानेत, नुसते उभा बी राहिले. आम्हाला आधीच पहिलंच ऊन पाऊस वारा काही कळत नाही, मुसळधार असून येत काही असं. आम्ही शेतकरी आहेत हाडामासाचे, आम्हाला ऊन काही करीत नाही पाऊस काही करीत नाही. आणि लढायच्या टायमाला आम्ही दमत बी नाहीत, कारण क्षत्रिय कुळ आहे मराठ्यांचं. त्यामुळे आपण लढून मिळू, काय गरज नाही कोणाच्या माफीची त्याची काय म्हणू पण नका. एक जीवानं लेकरा बाळाच्या कल्याणासाठी नुसते मराठी एका जागेवर उभा बी राहिले. नुसतं अंतरवलीत येऊन डुकून जरी बघितलं परत जरी गेले आपण आपल्या मोटरसायकल गाड्या सुरू करू तरी मराठी जिंकते. तरी पण आपल्या अपेक्षा पूर्तीसाठीच आम्ही आज येत आहोत, त्यामुळे स्वतःचं अंग आणि पाय वळवून घेऊ नये. आता प्रकृतीला उपोषण झेपणार नाही असं भावनिकतेने ते म्हणतात. प्रसाद लाड. हे माझ्या पूर्ण समाजाला माहिती, 6 कोटी समाजाला माहिती. आणि एकही पत्रकार सुद्धा पत्रकारिता सोडून हृदयातून बोलून मला खरंच तुमच्या साक्षीनं कधी चालता पण येत नाही, उठता पण येत नाही. माणूस म्हणून जर आपण जिवंत झालो, माझ्या 4-5 दिवसाला पोटात आग होती, अंग थरथर कापत ऑटोमॅटिक. आणि माझ्यात काही राहिलं पण नाही. हे बघा तुम्ही सगळे बघा, हे बघा डायरेक्ट खड्डे पडले सगळ्या अंगाला, काय नाही राहिले. हाडकाला चिराचे टाकल्यात, माझ्या हाडाला चिटाकल्यात, तुमची एकाची पण चिटाकलेली नस नाही लावता येत मला सलाईन सुद्धा. पण शेवटी आपलं जीवन आपण जर समाजाला खऱ्याने अर्पण केलंय, समाजाच्या पायावर जर आपण जीव ठेवलाय, मी तर आता त्या फोडाप्रमाणे माझ्या समाजाला जीव लावतो. मग त्या समाजाच्या हाल अपेक्षा होत असल्या तर आपण आपल्या जीवाची कदर नाही करायची. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगतो की मी माझ्या समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी ही झुंज देतोय. या तळपत्या उन्हात मी सरकारसाठी देत नाही किंवा राजकारणासाठी देत नाही. माझ्या समाजाच्या लेकराच्या लेकीबाळींच्या आयुष्यात कल्याण व्हावं, त्यांचं ते सुखी राहावेत, ते साहेब व्हावं, ते अधिकारी व्हावं म्हणून झुंज देतो. माझा मराठा समाज तरी कसा गरीब असेल. माझं त्यांना सांगणं आहे की मी समाजासाठी लढतोय, समाजासाठी इतका जीव जाळतो, जीवाचं रान फक्त समाजाच्या लेकरा बाळासाठी करतोय. तुम्ही पण सगळ्या पक्षातले मराठे करा, कारण मराठ्यांनाही दिसल की सगळ्या पक्षातले मराठ्यांचे नेते हे सुद्धा आंदोलनात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुद्धा होते. आम्ही बघितले, आमच्या सरपंचापासून जिल्हा परिषद पंचायत समितीपासून नगरसेवक नगराध्यक्ष महापौरापासून आमदार खासदार माजी आमदारापर्यंत मंत्र्यापर्यंत आम्ही बघितले. मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून आम्ही सुद्धा आंदोलनात होतो. सगळ्यांनी सहकार्य करा. पाटील, एक वेगळा प्रश्न आहे. मराठवाड्यातली जे जलसंपदा विभागाची कार्यालय होती 5 इतरत्र हलवण्यात आलेले, त्यामुळं त्याचा फटका जो होतो मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. त्याला लागू प्रश्न आहे की आता जे काही संपदा विभागाचे जे काही कर्मचारी असतील, त्यांचा पगार जो आहे ना सरकार करणार नाही. आता तेच पगार महामंडळ निर्माण करून त्यांच्या पगार ते स्वतःच करणार. मग आपला आरक्षणाचा होऊन द्या बाबा, ते पगाराचं नंतर बघू. त्यांचे आरक्षणात झाल्यावर तुम्ही शेतकऱ्याच्या संदर्भात आवाज उठवतात. ते विखे पाटील साहेबांनी छत्रपती संभाजीनगरचं ऑफिस कुठंही हलवू नये. कारण एकतर आमचा 20,000 कोटीचा अनुशेष वैधानिक महामंडळाचा आणखीन दिलाच नाही मराठवाड्याचा, त्यापेक्षाही तो जास्त असू शकतो. आमचा मराठवाडा खूप सुधरू शकतो. आता पाण्याचे इकडे तिकडे तलाव करायचे, काही करायचे, तुम्ही जर ती तिकडं हलिलं म्हणजे आमचं मराठवाड्याचं पुन्हा वाटोळं झालं. एकतर आधीच आमच्याकडे तळ्याचे बांधकामं नाहीत, कुठं छोटे छोटे बंधाऱ्याचे नाहीत, आहे जायपडीत पाणी तेही नीट सोडलं जात नाही. शेतकऱ्यांचे हाल आहेत, तेही मागावं लागतंय. पाणी सोडा, डाव्या कालव्याला उजव्या कालव्याला शेतकऱ्यासाठी पाणी सोडा हेही सांगावं लागतंय. लाईट नेमकी या मे महिन्यात कडक महिना असून याच्यात नेमकी बंद केली जाते. शेतकऱ्याला लाईट तरी द्या कमीत कमी. एक तर भाव द्यायनात, काय करीनात. हाय ती थोडेफार ऑफिस मराठवाड्यात ते बी जाऊन द्या सगळे बाहेर.
म्हणजे मराठवाड्याचे तुम्ही राख रांगोळीच करायची ठरवली. त्यामुळे कुठलंही ऑफिस हलवू नये आणि हलवायचा काही काढला असा आदेश तर तो रद्द करावा.